अरे मग फायदा होत नाही तर तुम्ही काय आम्हाला अडवता? सरकारने एक लक्षात ठेवावे, मराठ्यावर खोटे गुन्हे दाखल करताना 100दा विचार करण्यात यावा. आणि पाहू नये, सरकार आणि विरोधक हे एकाच माळीचे मणी आहेत. 2014ला जे मोदी शासन आलं, त्या मोदी शासन आलं त्यावेळेस असं बोललं जातं की आरक्षणाच्या कुबड्या घेऊ नये. मग आता हा जो बदल झालेला आहे, आरक्षण पाहिजे, तो कशा प्रकारे झालेला आहे, का झालं? बघितलं की मोदी सरकारने न मागता ब्राह्मणांना 10% आरक्षण दिलेलं आहे. कसलंही आंदोलन नाही, कसलीही मागणी नाही आणि कसलेही मोर्चे नसताना त्यांना 10% आरक्षण दिलं आहे. जो समाज आरक्षण देणारा होता, जसं छत्रपती शिवाजी महाराज राजे होते, शाहू महाराज राजे होते, त्यांनी आरक्षण दिलं. सयाजी गायकवाड यांनी सुद्धा मागासवर्गीयांना मदत केली आणि त्यांनी आरक्षण दिलं आहे. आता ही परिस्थिती का बदलली की मराठ्यांनाच आरक्षणाची गरज भासू लागलेली आहे? कारण मराठे हे आरक्षण देणारे होते, घेणारे नव्हते. आता आरक्षण घेणारे झाले. काय कारण आहे? Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय शिवराय, जय भीम. आज आपण या ठिकाणी पुण्यातील जे सेशन कोर्ट आहे, त्या सेशन कोर्टचा जो मोर्चा आहे, त्या मोर्चामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि आरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा सर्व वकिलांच्या मार्फत काढण्यात आलेला आहे. पुण्यातील जे जिल्हा सत्र न्यायालय आहे त्यांच्याकडून हा मोर्चा काढण्यात आला आहे. काय मागणी? आपलं काय नाव? आपलं माझं नाव ॲडव्होकेट नवनाथ मुळे आणि मराठा समाजात असे बरेच गरीब आणि असे हे आहेत, आर्थिक परिस्थिती नाही, सामाजिकरित्या ते पूर्ण खचलेले आहेत. तर त्यांना मराठा समाजातील मराठा समाजातील प्रत्येकांना या आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, त्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही आहे. आणि आज जर कोण म्हणत असतील की प्रगती होत नाही, आर्थिक आरक्षण देऊन काय फायदा होत नाही आहे, अरे मग फायदा होत नाही तर तुम्ही काय आम्हाला अडवता? असा माझा सवाल आहे त्या विचारणाऱ्याला. आणि कुठली जात ह्या ओबीसीमध्ये घ्यायची हे कोण ठरवणार? मी घेणार नाही, तू घेणार आहे, त्याच्या घरचं आहे का ते ठरवण्याचं? तर मराठा समाजातले त्याची जर ग्रामीण भागात हा मराठा समाज आहे पूर्ण आणि त्याच्यातला बरीच गरीब असा समाज झालेला आहे. तर त्याला पुढं आणण्याचं असेल तर मराठा समाजातील प्रत्येकाला ते आरक्षण हे मिळालं पाहिजे. राज्य सरकार जे मराठी आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करत आहे त्यांना वकिलांमार्फत फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांच्यावरचे गुन्हे त्यांना जामिनावरती मुक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने एक लक्षात ठेवावे, मराठ्यावर खोटे गुन्हे दाखल करताना 100दा विचार करण्यात यावा.
कारण मराठे शांत आहेत तोपर्यंत शांत राहू देत. मराठ्यांचा अंत सरकारने पाहू नये. सरकार आणि विरोधक हे एकाच माळीचे मणी आहेत, पण त्यांची नाळ ही मराठ्यांच्या हाती. 2024ला सरकारला आणि विरोधकांना पण दाखवून देऊ की मराठा काय चीज आहे. आम्ही जरांगे पाटलांसोबत आहोत. सर्व वकील संघ जरांगे पाटलांच्या सोबत आहे. एक मराठा लाख मराठा. असं बोललं जातं की आरक्षणाच्या कुबड्या घेऊ नये. 2014ला जे मोदी शासन आलं, त्या मोदी शासन आलं त्यावेळेस असं बोललं जातं की आरक्षणाच्या कुबड्या घेऊ नये. मग आता हा जो बदल झालेला आहे, आरक्षण पाहिजे, तो कशा प्रकारे झालेला आहे, का झालेला आहे? आरक्षण ही काळाची गरज आहे. आरक्षण आत्ता जे बघितलं तुम्ही, आत्ताची जी सिच्युएशन चालली आहे मराठ्यांबद्दल, मराठीतली मुलं MPSC करतात, UPSC करतात, थोड्या गुणांनी जातात, असताना त्यांचा जीव गमवावा लागतो. त्याची झळ कोण बघतं? सरकार फक्त 2 शब्द भेटतं, निवेदन करतं, सात्वन करतं, सरकार विसरतं. पण लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की वेडात मराठी वीड दौडले साथ, तर साथ नव्हे तर एक साथ. जोपर्यंत मराठा एक साथ येणार नाही तोपर्यंत विजय मिळणार नाही. आणि ही फक्त सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. आपण बघितलं, इतिहास बघितला तर इतिहासात सर्वात जास्त मराठे राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, अशा अनेक म्हणजे हजारो मराठा राज्यकर्ते होऊन गेलेले. तरी आत्ता ही वेळ काय येते मराठ्यांवर? आता तर तुम्ही बघितलं असेल की ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्यामध्ये जातीपातीचं सर्व विभाजन झालं. त्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं आरक्षण देण्यात आलं. मराठा हा सुसंस्कृत होता, स्वाभिमानी होता, शेती होती, वाडी होती. कालांतराने जसं जसं जग वाढत गेलं तसं मराठ्यांची जे संख्या आहे ती वाढत गेली, जागा कमी होत गेल्या. आताच्या सिच्युएशनला तुम्ही बघितलं तर एकच तुम्हाला सांगतो, 288 पैकी 180 आमदार हे मराठा समाजाचे आहेत. जर प्रत्येक व्यक्ती आपल्या धर्मासाठी जागा होतो तर प्रत्येक मराठ्यांनी आपल्या धर्मासाठी जागा झालं पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की अगर तू कर्म के लिए कुछ करेगा तो ऊपर वाले से तुझे मांगना पड़ेगा, धर्म के लिए कुछ करेगा तो ऊपर वाले को तुझे मांगना पड़ेगा, मगर तू कर्म और अपने मराठों के लिए जो करेगा तो ऊपर वाले को तुझे देना ही पड़ेगा. अध्यक्ष माझी बाजू. काय नाव साहेब आपलं आणि कशासाठी काय मागणी आहे? सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळावं आणि सर्वांना OBC या प्रतवारीमध्ये समाविष्ट करावं, यासाठी पुणे शहरामधील सर्व वकिलांनी या ठिकाणी शांततामय मार्गाने मोर्चा काढलेला आहे. OBCचा विरोध केला. या OBC प्रवर्गात सामील करण्यासाठी OBC विरोध करत आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत? जेव्हा या देशावर मोगलांनी आक्रमण केलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजातल्या लोकांना बरोबर घेतलं. आपलं क्षत्रियत्व सर्वांना दिलं, ब्राह्मणांना दिलं, OBCंना दिलं, BCंना दिलं, सर्वांना क्षत्रिय केलं आणि परकीयांशी टक्कर घेतली. त्याच्यानंतर शेती व्यवस्थेमध्ये सुद्धा मराठा समाजाने शेतीमध्ये इतर समाजाला सुद्धा समाविष्ट केलं. मग आज जर OBC क्षत्रियांना किंवा मराठ्यांना जर त्या प्रतवारीमध्ये समाविष्ट करून घेत नसतील तर हे चुकीचं आहे. आज सुद्धा मराठा समाज हा खालवलेल्या स्थितीमध्ये आहे. सर्वांना आरक्षणाची गरज आहे. त्यामुळं OBC समाजाने स्वतःचं मन मोठं करून OBC समाजामध्ये या मराठा कुणबी समाजाला, गरीब समाजाला समाविष्ट करून घेणं ही काळाची गरज आहे. त्यामुळं कोणत्याही OBC समाजाच्या तथाकथित नेत्याने या समाजाला विरोध करता कामा नये आणि हे आता कोणत्याही परिस्थितीत ही चळवळ थांबणार नाही आहे. मनोज जरांगेला आम्ही संपूर्ण वकील वर्ग सपोर्ट देत आहोत आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मराठा किंवा कुणबी समाज अजिबात थांबणार नाही आहोत. एकेकाळी असं होतं की आपण इतिहास बघितला तर जे सर्वात जास्त मराठे राजे होऊन गेले, जसं छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, यांनी समाजाला जे मागासवर्गीय समाज आहे त्यांना सहकार्य केलं. त्यांना मागासवर्गीयांना अनेक मदती दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. तर आता ही जी परिस्थिती उलट झाली, जे क्षत्रिय होते, जे आरक्षण देणारे राजे होते, ते आता आरक्षण मागू लागलेत. मग हा विरोधाभास आता जो काय बदल झालाय तो कशामुळे झालाय? काय तुम्हाला आत्ता सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षत्रियत्व इतकं व्यापक केलं की होळकरांना सुद्धा राजा केलं. ज्या ज्या गोष्टी आमच्याकडे आल्या होत्या त्या आम्ही सगळ्या वाटल्या. परंतु आता कालानुरूप अशी परिस्थिती झालेली आहे की शेतीमधून जो 50 ते 60% ग्रामीण भागात
आणि शेतीवर अवलंबून असलेला समाज आहे. या समाजाच्या शेतीचं वाटप झालेलं आहे, तुकडे पडलेले आहेत आणि शेतीवर आता उदरनिर्वाह होणं शक्य झालेलं नाही आहे. मराठा वर्गाची जी श्रीमंती आहे ती आता कमी झालेली आहे आणि हे सर्व दारिद्र्य रेषेपर्यंत पोचलेले आहेत. अशा परिस्थितीत इतर समाजाच्या लोकांनी सुद्धा स्वतःचं मन मोठं करून ओबीसीमध्ये या समाजाला घेतलं पाहिजे. जसं आम्ही मन मोठं केलं तसं ओबीसीनी पण मन मोठं केलं पाहिजे. आणि आता राजे वगैरे कोणी राहिलेलं नाही, सर्व समान आहेत. लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये सर्वजण एक समान असल्यामुळे कोण राजा आहे आणि कोण मागासवर्गीय अशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. जे आर्थिक दृष्टिकोनातून मागास आहेत अशा सर्वजणांना या आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्यासाठी लवकरात लवकर लाभ मिळावा म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ओबीसीचे जे 19% आहेत त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी समाजाला समाविष्ट करा. फार तर या सर्वांना समाविष्ट केल्यानंतर यांच्यापैकी काही जण क्रिमी लेअरच्या वरती जर असतील त्यांना तुम्ही आरक्षण देऊ नका, बाजूला काढा. पण क्रिमी लेअरच्या खाली गरीब जे असतील ना त्यांना तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल. ही चळवळ न थांबण्यासाठी सुरू झालेली आहे. एक शेवटचा प्रश्न, आपण बघितलं की 2 वर्षापूर्वी मोदी सरकारने, केंद्र सरकारने ब्राह्मण समाजाला 10% आरक्षण दिलं. ते आरक्षण देत असताना त्यांनी कुठलीही मागणी केली नाही, त्यांनी कुठलेही मोर्चे काढले नाही, कुठलेही आंदोलन केले नाही, तरीसुद्धा त्यांना 10% आरक्षण देण्यात आलं. परंतु आत्ता आपण बघतोय की मराठा समाज हा गेले 5-7 वर्षापासून आरक्षण मागत आहे. अनेक आंदोलनं झाले, अनेक मोर्चे निघाले, तरीसुद्धा आंदोलन देत नाही. परंतु केंद्र सरकारने ब्राह्मणांना न मागता आरक्षण दिलं. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या 32% आहे आणि राजकारणामध्ये निवडून येण्यासाठी आणि सत्ता गाजवण्यासाठी मराठा समाजाची अतिशय गरज आहे या राजकीय लोकांना. त्यासाठी मराठा लोक हे शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजे, आर्थिक ताकदीपासून वंचित राहिला पाहिजे आणि हे सतत आपल्याला फॉलोअर्स म्हणून मिळाले पाहिजेत. यासाठी या समाजाला आरक्षण द्यायचं नाही अशी यांची बौद्धिक विचारधारणा आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आहे. धन्यवाद. काय नाव तुमचं आणि तुम्ही मागणी करताय मराठ्यांच्या आरक्षणासाठी? काय संबंध आहे तुमचा मराठ्याचा आणि तुमचं मुसलमानांचा आरक्षणाची तुम्ही मागणी करताय? मी ॲडव्होकेट समीर शेख. मराठा समाज हा मराठा काय आपण सगळे सर्व मानव लोक हे समाजाचे एक अविभाज्य घटक आहोत आणि याच्यामध्ये काही निवडक मराठा खानदाने सोडली तर बाकी संपूर्ण मराठा समाज हा अत्यंत दारुण परिस्थितीमध्ये जीवन जगतो आहे. लोक गरीब आहेत आणि दारिद्र्य रेषेच्या खाली त्यांची अवस्था आहे. जशी मुस्लिम समाजाची अवस्था आहे तशीच मराठा समाजाची पण अवस्था आहे. यांच्याकडे आत्तापर्यंत पाहिलं गेलं नाही आणि फक्त एक वेपन म्हणून, टूल म्हणून यांचा वापर केला जातो. तर त्यामुळे यांना आरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे आणि या आरक्षणाला मुस्लिम समाजातर्फे माझा पाठिंबा आहे. आपण बघितलं की मोदी सरकारने न मागता ब्राह्मणांना 10% आरक्षण दिलेलं आहे. कसलंही आंदोलन नाही, कसलीही मागणी नाही आणि कसलेही मोर्चे नसताना त्यांना 10% आरक्षण दिलं आहे. परंतु गेले अनेक वर्ष मराठा बांधव आरक्षणासाठी मोर्चे काढतोय, आंदोलन करतोय. आता आपण बघितलं की हिंसक वळण आलेलं आहे. तर मोदी सरकारने त्यांना आरक्षण दिलं आहे, पण या आरक्षणाला त्यांचा विरोध काय आहे? म्हणजे काय नेमकं कारण असावं? कुठलंही सरकार असो त्याला सामाजिक भान असलं पाहिजे आणि त्याची ही मानसिकता असली पाहिजे की आम्ही पालक म्हणून वागतो आहे आणि सरकार म्हणजे पालक आहे आणि जी जनता ही सरकारची मुलं आहेत. सर्व मुलांना एकाच नजरेनं पाहणं, एकाच दृष्टिकोनातनं पाहणं आणि त्यांच्यावर अन्याय होऊ न देणं ही सरकारची जबाबदारी आहे. जर का हे सरकार करत नसेल तर त्याला त्या जबाबदारीचं भान राहिलं नाही असंच म्हणावं लागेल. आणि काय तुमची पुढची भूमिका काय? आरक्षण मिळत नाही. मी ॲडव्होकेट इब्राहिम शेख, माझ्यासोबत सर्व वकील आमचे आहेत. मोस्टली याच्यामध्ये आम्ही जे आहेत मुस्लिम वकील आलेलो आहेत आणि बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की तुमचा काय संबंध आहे असं विचारलं जातं. परंतु हे मराठा बांधव आहेत. आज आम्ही मागच्या 5-6 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी जो मराठा क्रांती मोर्चा निघाला होता तेव्हा देखील आम्ही सर्व मुस्लिम वकील मोठ्या संख्येने हजर होतो आणि ज्याप्रमाणे सांगितलं गेलं आहे की मोदी सरकारने 10% जे दिलेलं आहे ब्राह्मण लोकांना, आमचा त्याला विरोध नाही आहे. ब्राह्मण देखील आमचे बंधूच आहे. परंतु जे बायसपणे वागलं जातं आहे आणि मराठा आणि मुस्लिम यांचं फक्त मतासाठी वापर केला जातो, त्यासाठी आमचा सर्वांचा त्याला विरोध आहे आणि आम्ही हे मराठा बांधवांसाठी आरक्षण घेऊनच राहणार आहे असं आम्ही ठाम निश्चय केलेला आहे. तुमचं काय नाव आहे? मी ॲडव्होकेट विक्रम गावडे.
आपलं नाव? ॲडव्होकेट अय्यूब शेख. ॲडव्होकेट सुफियान शेख. ॲडव्होकेट लखन गायकवाड. काय तुमची मागणी? आमची मागणी हीच आहे, जे मराठा बांधवांना जे आरक्षण पाहिजे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. आणि आम्ही मुस्लिम वकील सगळे जमलेलो आहे. जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की मागच्या वेळेस पण आम्ही जी रॅली काढली होती त्याच्यासाठी जमलेलो होतो. आज पण आमचा त्यांना पाठिंबा आहे. धन्यवाद. थँक्यू. सम्यक क्रांती चॅनलवर संध्याकाळी घ्यायची. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. सरांची बाईट घ्या. जो समाज आरक्षण देणारा होता, जसं छत्रपती शिवाजी महाराज राजे होते, शाहू महाराज राजे होते, त्यांनी आरक्षण दिलं. सयाजी गायकवाड यांनी सुद्धा मागासवर्गीयांना मदत केली आणि त्यांनी आरक्षण दिलं आहे. आता ही परिस्थिती का बदलली की मराठ्यांनाच आरक्षणाची गरज भासू लागलेली आहे? कारण मराठे हे आरक्षण देणारे होते, घेणारे नव्हते. आता आरक्षण घेणारे झाले. काय कारण आहे? बहुजन प्रतिपालक राजा रयतेचा इतिहासाचा जर दाखला द्यायचा झाला तर राज्यात देशात मराठा साम्राज्य, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, 18 पगड बलुतेदार, 11 पगड जाती, 12 बलुतेदार यांना बरोबर घेऊन राज्य निर्माण केलं आणि स्वतंत्रता मिळवून दिली आणि बहुजनांचा पालनहार कैवारी. पण हे करत असताना आपल्या समाजाकडे सुद्धा प्रस्थापित राजकीय परिस्थिती भविष्यातील ही दुर्लक्षित करतील असं त्या युगपुरुषाला वाटलं नव्हतं. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी ज्या वेळेला 2 घोड्याचं उदाहरण दिलं चण्याच्या बाबतीत, त्यानुसार 1903 साली 1800 सालापासूनचा जर इतिहास बघितला तर बहुजन समाजाला आरक्षणामध्ये इन्क्लूड केलं. 83 नंबरला ओबीसीमध्ये हा समाज आहे. 2004चा GR आहे. 80% महाराष्ट्रातला मराठा समाज हा ओबीसी दाखला घेतलेला आहे. जर आपण राजकीय पार्श्वभूमी बघितली तर सगळ्या राजकीय नेत्याचे मराठा समाजाचे जातीचे दाखले काढले तर आपल्याला ओबीसी हे बहुसंख्य निदर्शनास येते. त्यामुळं गोर गरीब गरजवंत मराठ्यांसाठी हा योद्धा रस्त्यावर आलेला प्राणाच्या आहुती लावती. म्हणून आमच्या गरजवंत मराठ्यासाठी आम्ही वकील वर्गसुद्धा रस्त्यावरती उतरलेला. तरी शासनाला आम्ही सांगतो की संदिग्धता निर्माण करू नये. सरसकट गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी आरक्षण द्यावंच लागेल. याच्यामध्ये कुठलीही अडचण प्रश्न राजकीय लोक कायम निर्माण करत आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालय झालं, विधानसभा झालं, विधिमंडळ झालं, केंद्र शासन झालं, हे करता कामा नये. एका भावाला आरक्षण, दुसऱ्या भावाला आरक्षण नाही आहे, ही संदिग्धता राजकर्त्यानं निर्माण केली. त्यामुळं मराठा हा सर्वसकट एक आहे. 80% दाखले राजकीय नेत्यांना मिळाले. त्यामुळं माझ्या गोरगरीब बांधवाच्या भविष्यातील मुलांचं शिक्षण, नोकरी यांचं घडवण्यासाठी आरक्षणाचं सर्टिफिकेट तुम्हाला ओबीसीमधून द्यावंच लागेल. आणि ती आमची 2.5 लाख वकिलांची, पुण्यातील 22,000 वकिलांची ही तीव्र मागणी आहे. आपण लढा हा आम्ही शांततेतच करणार. आपण बघितलं की सर्वात जास्त आमदार मराठा समाजाचे आहेत. तसेच आत्तापर्यंत अनेक मुख्यमंत्री सुद्धा मराठा समाजाचे होऊन गेलेले आहेत. तरी सुद्धा ही स्थिती का? प्रस्थापित विरुद्ध गरजवंत विस्थापित, मराठा समाजाबरोबर प्रत्येक समाजामध्ये हीच परिस्थिती आहे. कारण का ह्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या केलेल्या आहेत. 100 घरं मोठे झाले म्हणजे 99% समाज नाग मोठा झाला. त्यांना तसंच ठेवलंय. पुढची भूमिका काय? इंग्रजांनी जसं आपल्या देशावर स्वातंत्र्य हे केलं, राज्य केलं आणि गरिबांना पारतंत्र्यात ठेवलं, तीच भूमिका राजकर्त्यांनी घेतलेली आहे. आमची भूमिका एकच आहे, गोर गरीब गरजवंत मराठ्यांना ज्यांचा हक्क अधिकार आहे आणि जो ऑलरेडी दिला आहे 2004 साली 83 नंबरनुसार, 1918 नुसार, त्यानुसार ओबीसी सर्टिफिकेट दिलंच पाहिजे.
त्या निमित्त आम्ही जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहोत आणि आम्ही पुढची- आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळालं नाही तर पुढची काय भूमिका असणार आहे? जरांगे पाटील ज्या पद्धतीनं दिशा देतील त्या पद्धतीनं आम्ही कायद्याचं डोकं लावू. जय भवानी.